वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. विथ विच कंपनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट साइन मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन डिफरंट सेक्टर्स. विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीबरोबर करार केला आहे? द आन्सर इज गुगल. उत्तर आहे गुगल. महाराष्ट्र गव्हर्नमेंट साइन अँड मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ गुगल टू हार्नेस आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर न्यू पॉसिबिलिटीज in the state's growth and development. It was signed by Sanjay Gupta, country head of Google India, and Chief Secretary of Maharashtra Government नितीन करीर. महाराष्ट्र सरकारने अलीकडेच गुगल इंडिया या कंपनीबरोबर एक करार केला आहे, जेणेकरून शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र राज्य प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करेल. यामध्ये हा करार करताना गुगल इंडियातर्फे संजय गुप्ता, जे गुगल इंडियाचे कंट्री हेड आहेत, त्यांनी या मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगवर साईन केली आणि राज्य शासनाकडनं सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे राज्याचे सचिव नितीन करीर यांनी या करारावर सही केली. तर गुगल इंडियाबरोबर महाराष्ट्र सरकारने हा करार केला आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हू इज अपॉइंटेड ॲज अ स्पेशल ॲडवायझर टू हेल्थ अँड रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ऑफ ब्रिटन? द आन्सर इज डॉक्टर विनायक हेगाना. उत्तर आहे डॉक्टर विनायक हेगाना. विनायक हेगाना हे कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड या गावचे आहेत. ते युवा कृषी धोरणकर्ता आहेत. ते संशोधक आहेत. त्यांना युनायटेड किंगडम सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. या जबाबदारीवर काम करणारे विनायक हेगाना हे देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक ठरले आहेत. स्वान्सी विद्यापीठाच्या संशोधक व संचालक डॉक्टर इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत. या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून विनायक हे विशेष प्रतिनिधी म्हणूनही समन्वय करतील. काही महिन्यांपूर्वीच हेगाना यांना ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग ग्लोबल लीडर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच लोकसत्ता तेजांकित पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. हे आहेत कोल्हापूरचे सुपुत्र. युनायटेड किंगडम सरकारच्या विशेष सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. यांचं नाव आहे विनायक हेगाना. जागतिक नामांकित विद्यापीठामध्ये संशोधन विषयक अभ्यास करताना हेगाना यांना युनायटेड किंगडममधील शेतकरी व ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती मिळाली. हेगाना यांच्या ग्रामीण मानसिक आरोग्यविषयक संशोधन कामाची दखल घेऊन युनायटेड किंगडममधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या महत्त्वपूर्ण कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हेगाना यांचे शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध हे पुस्तक शिवारात काम करणारा कार्यकर्ता ते लेखक या भूमिकेतून प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता, शेतकरी, युवा पिढी, प्रशासकीय अधिकारी यांना मार्गदर्शक ठरत आहे. या पुस्तकात शेतकरी आत्महत्येचा फक्त उहापोह न करता शाश्वत उपाय योजनेतून कृती कार्यक्रम सुचवलेला आहे. शेतकरी आत्महत्या या प्रश्नाकडे बघण्याचा सर्वसमावेशकपणे दृष्टिकोन पुस्तकात मांडण्यात आला आहे. हेगाना यांना ग्लोबल चेंजमेकर फेलोशिपसुद्धा मिळाली आहे. ही जी फेलोशिप आहे ही युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP तर्फे देण्यात येते. कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेऊन विनायक हेगाना यांनी मागील 9 वर्षापासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाड्यात अविरतपणे काम केले.
जिल्हा स्तरावर धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत ते सहभागी होते. शिवार संसद युवा चळवळ उभी करून त्यांनी शेतकरी कुटुंबातील युवकांची फौज उभी केली आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी शिवार हेल्पलाईन या संशोधनपर संकल्पनेतून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात त्यांना यश आले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी 3 वर्षाच्या संशोधनातून कृषीपूरक उद्योग निर्मिती करण्यात आली. हेगाना यांच्या या कार्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे SDG विभागांमध्ये सर्वोत्तम 25 सामाजिक संशोधकांमध्ये 2020 साली निवड करण्यात आली होती. विनायक हेगाना यांच्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. विनायक हेगाना यांना ब्रिटिश सरकारच्या चेवनिंग ग्लोबल लीडर पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय त्यांना लोकसत्ता तेजांकित हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध. यामध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्या कशा प्रकारे रोखता येतील यासाठी उपाययोजनासुद्धा त्यांनी सुचवल्या आहेत. त्यांना ग्लोबल चेंज मेकर फेलोशिपसुद्धा मिळाली आहे. त्यांनी एक संघटना स्थापन केली आहे ज्याचं नाव आहे शिवार संसद. युवा चळवळ त्यांनी उभी केली आहे आणि शिवार हेल्पलाईनसुद्धा त्यांनी सुरू केली आहे. शिवार संसद, युवा चळवळ आणि शिवार हेल्पलाईनमधून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त केले आहे. 2020 साली सर्वोत्तम 25 सामाजिक संशोधकांमध्ये जागतिक पातळीवर विनायक हेगाना यांना युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोत्तम 25 सामाजिक संशोधकांमध्ये 2020 साली त्यांची निवड झाली होती. पुढचा प्रश्न आहे, गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हु इज अपॉइंटेड ॲज अ ओम्बड्समन ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी और हु इज अपॉइंटेड ॲज अ लोकपाल ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी? द आन्सर इज अविनाश मधुकर राजकारणे. उत्तर आहे अविनाश मधुकर राजकारणे. गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर 6 फेब्रुवारी 2024 पासून अंशकालीन तत्वावर 3 वर्षाकरिता किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत ते कार्यरत राहतील. टाइम पिरियड और टेन्योर ऑफ लोकपाल ऑफ एनी यूनिवर्सिटी इज अबाउट 3 years और अप टू 70 years. पुढचा प्रश्न आहे, हु रिसिव्ड BCCI's माधवराव सिंधिया अवॉर्ड फॉर कॅटेगरी हायेस्ट रन गेटर इन रणजी ट्रॉफी? BCCIचा माधवराव सिंधिया हा पुरस्कार सर्वाधिक धावा रणजी ट्रॉफीमध्ये करण्यासाठी जो देण्यात येतो तो कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे मयंक अग्रवाल. द आन्सर इज मयंक अग्रवाल. मयंक अग्रवाल यांना 2022-23 या हंगामाकरिता BCCIचा माधवराव सिंधिया हा पुरस्कार सर्वाधिक धावा रणजी ट्रॉफीमध्ये करण्यासाठी मिळाला आहे. आता आपण बघूया 2019 ते 2023 मध्ये माधवराव सिंधिया अवॉर्ड हायेस्ट रन गेटर इन रणजी ट्रॉफी. तर 2019-20 साली हा पुरस्कार राहुल दलाल यांना मिळाला. 2021-22चा हा पुरस्कार सरफराज खान यांना मिळाला. तर 2022-23चा हा पुरस्कार मयंक अग्रवाल यांना मिळाला. BCCIचा 23 जानेवारी 2024 रोजी BCCIचा नमन नावाचा सोहळा हैदराबाद येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये BCCIने वेगवेगळ्या 18 कॅटेगरीजमध्ये पुरस्कार वितरित केले.
त्यातील हा एक पुरस्कार होता माधवराव सिंधिया अवॉर्ड फॉर कॅटेगरी हायेस्ट रन गेटर इन रणजी ट्रॉफी आणि 2022-23साठी हा पुरस्कार मयंक अग्रवाल यांना मिळाला आहे. आज इथेच थांबूया. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.